MBA फायनान्स झालेली मेघना एका कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंट पूर्ण वेळ काम करत होती. संध्याकाळची 6-6:30 वाजता बाहेर पडायची. एरवी घरी येऊन फिरायला जायचे, मैत्रिणींकडे जायचे, TV पाहायचा वगैरे करून वेळ घालवायची. घरी तिच्या मोठ्या भावाचे महेशचे लग्न झालेले असून त्याला 3 वर्षाचा मुलगा होता. वहिनी अर्चना नोकरी करून घरीही सांभाळत होती. सासरे गेल्यावरची अर्चना ह्या घरात आली होती. मेघनाच्या आईने सून आल्यावर स्वयंपाकघरातून स्वतःला कमी केले होते, पण अगदी बारीक नजरेने तिच्यावर आपली जराबही ठेवली होती. मेघनाला स्वयंपाकाची मुळातच आवड नव्हती. आपल्या आईप्रमाणे आणि आईनेही तिला ती लावून दिली नव्हती. म्हणूनच अर्चनाला मेघना ही कधी मदतीला आली नाही की सासूबाई. सुरुवातीला अर्चनाने मेघनाला मदतीला घेण्याचा किंवा गप्पा मारत काम करू वगैरे म्हणण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण जेव्हा सासूबाईच तिला बाहेर काढू लागल्या तेव्हा ती काय ते समजली. जाऊ दे, ती आणि तिचे नशीब असे म्हणून अर्चना सारे घर लीलया सांभाळू लागली. सकाळ संध्याकाळ ताजा स्वयंपाक, लहान मूल, नोकरी हे सारे अर्चना पार पाडत असताना सासूबाईंनी मेघनाला ह्याला संसार म्हणतात हे कधीही शिकवले नाही. असो, मेघनाला नोकरी लागल्यावर, पैसे व्यवस्थित मिळायला लागल्यावर तिच्या तोलाचे स्थळ सासूबाईंनी पाहायला सुरुवात केली. तोवर अर्चनाला मुलगा झाला होता. खरं तर दोघी एकाच वयाच्या. एकंदरीत सासूबाईंचा स्वभाव पाहता अर्चनाने ना एकही स्थळ सुचवले, ना कुठल्या स्थळाबद्दल आपले मत दिले. चालू असलेल्या चर्चा कानावर यायच्या. अगदीच वाटले तर ती महेशशी बोलायची, पण महेश आईच्या शब्दाबाहेर नव्हता. निर्णय मेघना नाही तर आईच घेणार होती हे नक्की. मेघनाला नवरा नाही तर सासूबाईंना जावई पसंत पडला पाहिजे असे अर्चनाचे मत होते. शेवटी एकदाचे एक स्थळ आई, मेघना, महेश यांना पसंत पडले. तिकडूनही पसंती आली. मेघनाचे लग्न झाले. सासर जवळच होते, गाडीने 15 मिनिटावर. अगदी आता कसा जानेवारी उजडतोच आहे ना, तसेच डिसेंबरच्या शेवटी मेघनाचे लग्न झाले. नवीन वर्ष, नवीन संसार, नवीन स्वप्ने. एकदा अर्चनाला जरा बरे वाटत नव्हते म्हणून ती घरी होती, निजली होती. सकाळची वेळ साधारण 11 नंतरची. सासूबाईंच्या फोनवर बोलण्याचा आवाज आला. त्या बहुतेक विसरल्या की आज अर्चना घरी आहे ते. काय म्हणतोय कालचा दिवस? स्वयंपाक केला कोणी? अगं, रोज रोज का लवकर घरी जाऊन स्वयंपाक करतेस? त्यांना येऊ दे की घरी, मग दोघे मिळून करा, दमतेस ना तू. हे बघ, त्यांचा बिझनेस आणि तुझी फिक्स वेळेची नोकरी. तू रोजच ह्या वेळेला येणार तर घराला तशीच सवय लागेल. तू पण जिम जॉईन कर संध्याकाळी. कुठे ते कुकर लाव, फोडण्या करत बसतेस. अर्चनाला जुने दिवस आठवले. लग्न झाल्यावर 1-2 वेळा तिने ऑफिसमधून तिच्या आईला फोन केल्याचे सहज घरी सांगितले तर सासूबाई तिला ओरडल्या. असेच परस्पर फोन करू नकोस, इकडच्या बातम्या तिकडे देऊ नकोस वगैरे. ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी ओरडा बसायचा तिला. संध्याकाळी ताजा स्वयंपाकच हवा, तो सुद्धा गरम. तिला सुरुवातीला प्रश्न पडायचा, मी यायच्या आधी ह्या काय स्वयंपाक करत असाव्यात? ही सवय आधीपासूनची की सासऱ्यांची, की मी आल्यावर नव्याने लावून घेतलेली? अर्चनाला नवल वाटले. मेघना वेळेत घरी गेली. तिने स्वयंपाक केला. फारसा काही केला नसणारच, पण केला हे महत्त्वाचे. तर ह्यांचे हे सल्ले. 2-3 दिवसात सासूबाई स्वतः जिममध्ये जाऊन आल्या. एकदा मेघनालाही परस्पर संध्याकाळी जिममध्ये बोलावून लावलेच तिला जिम. आता सासूबाईंच्या संध्याकाळच्या जिम फेऱ्या सुरू झाल्या. मग मेघनाकडून डायरेक्ट बातमी, थेट सल्ला. मेघनांच्या सासूबाई आणि 3-4 मैत्रिणींनी मिळून साड्यांचे दुकान सुरू केले होते. तेथे ह्या संध्याकाळच्या काउंटरवर बसायच्या, जायच्या. दिवसा 2-3 कामाला बायका ठेवल्यात, पण संध्याकाळचे कोणी थांबायचे नाही. तशाही ह्या रिकाम्या म्हणून जायच्या. स्वप्नीलचे लग्न झाल्यावर त्यांनी मेघनालाही सांगितले होते की आता मी लवकर संध्याकाळचे काम कमी करीन, म्हणजे घरी वेळेवर येता येईल. त्या दुपारी 2-3 वाजता जायच्या. जायच्या आधी कुकर तयार करून ठेव, भाजी चिरून किंवा करून ठेव असे करायच्या. स्वप्नीलचे बाबा अजूनही नोकरीत होते. त्यांना, स्वप्नीलला आणि मेघनाला ऑफिसमध्ये जेवण असायचे, त्यामुळे सकाळचा स्वयंपाक फारसा नव्हताच. संध्याकाळीसाठी पोळ्यांना बाई लावली.
असे ठरले, पण वेळ जमत नव्हती. घरी कोण किती वाजता येणार हे पक्के नसल्यामुळे बाई अजूनही लावली नव्हती. मेघनाने जिम लावल्यामुळे संध्याकाळी जिम, आईला रिपोर्ट आणि मग घरी येऊन आंघोळ ह्यामध्ये वेळ जाऊ लागली. मेघनाला ना स्वयंपाकाचे जमेना, ना घरातल्या लोकांशी गप्पा, ना स्वतःचे वेळेत आवरणे. आई सांगायची आणि ही ऐकायची असे होऊ लागले. आईला तर आता 24 तास लेकीचा संसारच करावासा वाटू लागला. प्रसंगी सून हातामधून निसटली तरी चालेल, पण लेकीचा संसार हेच टार्गेट पण ठरले. मग मेघनाच्या अगदी खाजगी गोष्टीत पण आई येऊ लागली. हे स्वप्नीलला आवडनासे झाले. तुझ्या आईला इकडच्या बातम्या देऊ नको अशी ऑर्डर आली. आई चिडली. आईची घालमेल, गुपचूप फोन, मेघनाचा गुपचूप अहवाल, सूचना पालन, हे सारे डोळ्याला दिसत असून, कानांना ऐकू येत असून आणि चुकीच्या वाटेने चाललेले समजत असूनही अर्चना काहीच करू शकली नाही. तिने महेशला अडून खूप काही सुचवले. 1-2 वेळेला मेघनालाही सांगून पाहिले, पण आईने आधीच सांगितले होते की अर्चनाचे काही ऐकू नकोस. म्हणून मेघनाने साफ दुर्लक्ष केले. एक दिवस स्वप्नीलचा महेशला फोन आला. महेशचा लगेच आईला. संध्याकाळी आई आणि महेश अशी दीर्घकाळ चर्चा झाली. अर्चना आजूबाजूलाच होती, पण तिने भाग घेण्याचे टाळले. दुसऱ्या दिवशी ते दोघे स्वप्नीलला भेटायला गेले. येताना मेघनाला घेऊनच आले. महेशने अर्चनाला इतकेच सांगितले, स्वप्नीलला वेळ हवा आहे, मेघनालाही वेळ हवा आहे. अर्चनाला नक्की कशाला वेळ हवा आहे हे ते समजेना. आई भधीर होऊन बसलेली. मेघना रजा घेऊन खोलीत उदासवाणी झालेली. अर्चनाला आपला रोलच समजत नव्हता. महेशने तिला ऑफिसला जायला सांगितले. 2-3 दिवस झाल्यावर स्वप्नील आणि त्यांचे आईवडील घरी आले. अर्चनाला हळूहळू समजत गेले. तिला स्वयंपाक येत नाही, तिला घरात थांबायचे नसते, जिम नंतर लाव असे सांगितल्यावरही तिने आत्ताच लावले. तेथून घरी यायला 9 वाजतात. आई ही घरात नसते, स्वयंपाक नाही. आई संध्याकाळचे काम बंद करणार आहे, पण तोवर घर सांभाळायला हवे ना मेघनाने. ते पण तिला जमत नाही. अजून तूर डाळ आणि हरभरा डाळ ह्यातला फरक समजत नाही. पालेभाजी ओळखता येत नाही. भाजी चिरलेली असते तर करता येत नाही. कुठली रस्सा भाजी करायची, कुठली कोरडी हे कळत नाही. सकाळपासून रेडिओ लावून बसते, रात्री जागून TV पाहत बसते. घरी कोणी येणार असले तरी आई स्वयंपाकघरात असते. हिला ना घराची आवरावरी जमत, ना स्वयंपाक. 3 महिने झालेत, पण हिचे सामान आजही बॅगेत आहेत. तिचे कपडे आम्हीच रूममध्ये आणून ठेवतो. रोज काहीतरी खरेदी असते ज्याची गरज नाही. मनात आलं जाते मैत्रिणीकडे. नुसता फोन केला की झाले का? संसार असा असतो का? जबाबदारी म्हणून काही आहे का नाही? अर्चना हळूहळू मुलाला झोपवायला म्हणून आत गेली. ती बाहेरच आली नाही. हे सगळं तिने आपल्या डोळ्यांनी आधीच पाहिले होते, पण त्यात काहीच बदल झाला नाही, केला नाही किंवा करावासा वाटला नाही. ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. महेशला, मेघनाला तिने ह्या सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची दखलही घेतली नव्हती. तिच्या आईने जे सुनेच्या बाबतीत केले त्याच्या अगदी विरुद्ध स्वतःच्या मुलीच्या बाबतीत केले. तिला इतका पगार मिळतो की ती घरात नोकर लावेल असे सासूंचे शब्द हवेत विरून गेले आज मेघनांच्या सासू सासऱ्यांसमोर. नोकर कधी लावावेत, माणसेच घरात नाहीत तर. आणि तुम्ही लाख म्हणाल, पण मेघनाच्या सासरी पटले पाहिजे ना. मेघनाचा संसार तिचा आहे, तुमचा नाही, हे मान्य तरी कराल की नाही? असे अनेक विचार अर्चनाच्या मनात येत राहिले, पण ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी तिच्या सासूबाई प्रथमच तिच्याशी ह्या विषयावर बोलल्या, पण अर्चनाने मुक्याची भूमिका घेतली, कारण ते बोलणे मेघनाचं आणि पर्यायाने मी कशी बरोबर आहे, तिचे सासरचे लोक कसे चूक ह्या बाजूने होते. तिच्या सासूबाईंनी जेव्हा मेघनाने आत काय करावे हा प्रश्न अर्चनाला केला, तेव्हा अर्चना म्हणाली की ह्याचे उत्तर मी मेघना असताना देईल. मेघना, आधी हा संसार तुझा आणि फक्त तुझाच आहे आणि तो तुला चांगला आणि सुखी करायचा आहे हे लक्षात घे. आता तुझा संसार कसा हवा ते ठरव. त्यात तुझा रोल, स्वप्नीलचा रोल काय हे दोघे मिळून ठरवा. सासू सासऱ्यांसोबत नीट चर्चा करा.
एक मुद्दा असा लक्षात आला की संध्याकाळचे तुम्ही सगळेच उशिरा घरी येता, पण तुझा तर फिक्स वेळेचा जॉब आहे. ते दोघेही फक्त संध्याकाळी घरी जेवायला असतात. त्यांना एक वेळेला तरी घरचा स्वयंपाक मिळायला हवा. सासूबाईंचे वेळापत्रक बदलेपर्यंत तू जबाबदारीने वागले पाहिजे. बाईसुद्धा लावायची त्यांची तयारी आहे, तर घरी वेळेवर जाऊन बाईकडून निदान काम तरी करून घे. तुझे कपाट दर रविवारी आवरून ठेव. कपडे वेळेवर धुवून इस्त्रीला टाक. इथे ही कामे मी करत असल्याने तू कधी केलेली नाहीस, पण निदान मी काय काय करत असायची ते आठवून त्या भूमिकेमध्ये स्वतःला बदलव. इतकेच नाही तर स्वप्नीलचेही कपाट आता तू आवरायला पाहिजेस. तुझ्या खरेदीबद्दल मी ऐकले. तुझी ही सवय आता तुला बदलायला हवी. स्वप्नीलला विचारून आण. तसेही तू जी खरेदी करतेस ती घरातल्या गोष्टींचीच असते ना, मग दोघे मिळून आणा. तुला स्वयंपाक येत नाही हे खरे आहे. डाळी ओळखता येत नाहीत, भाज्या समजत नाहीत, ह्यावर तूच उपाय कर आणि तुझ्या सासूबाईंकडून एक एक समजून घे. डब्यांवर नावे टाक, रेसिपी लिहून ठेव, म्हणजे पुढच्या वेळी करता येतील. प्रत्येक घराची एक रीत असते, पद्धत असते, ती समजून घ्यावी लागते. कोणाला कोणती भाजी कशी केली तर आवडते हे तुला समजूनच घ्यावे लागेल. 3 महिने झाले. सांग बरं, स्वप्नीलला कोणते पदार्थ आवडतात? बटाट्याचा कोणता पदार्थ त्याला जास्त आवडतो? तो कोणता TV शो आवडीने पाहतो? तुला ही उत्तरं आमच्याकडून नाही समजणार. तुला समजून घ्यावी लागतील. आणि शक्य असेल तर काही महिने आम्हाला आठवड्यातून एकदाच फोन करत जा, तो सुद्धा रविवारी. सगळे घरात असताना रोजच्या रोज नको करूस. तू समजून घे नक्की काय चुकतंय ते. अर्चनाचे ऐकल्यावर सासूबाईंनी खोडा घातलाच. मेघनानेही काही मुद्दे खोडून काढले. महेशनेही उडवाउडवी केली. असो, अर्चनाने तिच्याकडून शेवटचा एक प्रयत्न केला. स्वप्नीलला सिंगापूरची ऑफर आली आणि त्याने ती संधी परस्पर स्वीकारली. मेघनाच्या मनात जायचे अजिबात नव्हते, पण त्याने तिला विचारलेच नाही. मनात इच्छा नसतानाही मेघना स्वप्नीलसह सिंगापूरला गेली. गंमत म्हणजे नंतर अर्चनाच्या सासूबाईंना तिच्या संसारात फारसे डोकवताच आले नाही. देशाची वेळ बदलली, फोन बदलले, रोज रोज काय केले हे प्रश्न गौणच होत गेले. जेव्हा फोन व्हायचा तेव्हा स्वप्नील आजूबाजूलाच असल्याने मेघना ही मोजकेच बोलायची. आता मेघनालाही 2 गोंडस मुले आहेत, अजूनही ती सिंगापूरलाच आहे. मेघनाला रोजच स्वयंपाक छान जमतो. स्वप्नीलबरोबर सूरही छान जुळले आहेत. सासू सासरे देखील मेघनावर खुश आहेत. मेघना अजूनही अर्चनाकडून टिप्स घेते, संसाराच्याही आणि स्वयंपाकाच्याही. या कथेच्या लेखिका सौ आरती अत्रे कुलकर्णी.